तर आशिष देशमुख आता भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलेलं आहे। कारणही तसंच आहे, कारण राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी आशिष देशमुखांची भेट घेतली। आशिष देशमुखांच्या सिव्हिल लाईन निवासस्थानी सुमारे तासभर ही भेट झाली आहे। काँग्रेसमधून निलंबित झालेल्या आशिष देशमुखांना आगामी 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये नागपूर जवळच्या सावनेर मतदारसंघातून भाजपचं तिकीट मिळणार का अशी चर्चा रंगू लागली आहे। आशिष देशमुखांनी मात्र ही राजकीय भेट नसल्याचं सांगत फडणवीस आणि अमित शहांच्या कामाचं कौतुक केलंय। काँग्रेस नेते आशिष देशमुख आपल्या सोबत आहेत। ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटण्यासाठी आलेले आहेत। खरं तर आपण काँग्रेसचे नेते आहात आणि भाजप प्रदेशाध्यक्षांना भेटायला आलेला आहे। या सगळ्या भेटीचा राजकीय अर्थ काय काढायचा? नाही, राजकीय अर्थ काढण्याची मुळीच गरज नाही। नागपूर जिल्ह्यामध्ये सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात वावरत असताना जे संबंध अतिशय जवळचे होतात त्यापैकी एक आमचे आणि बावनकुळे साहेबांचे संबंध आहे। ते आणि आम्ही आमदार असताना, ते मंत्री असताना एक घरोबा त्यानिमित्ताने निर्माण झाला आणि आज घरी त्यांनी नाश्ता घेण्यासाठी बोलवला आहे आणि नाश्त्याचा काय तो आस्वाद घेण्यासाठी आशिष देशमुख इथे त्यांच्या घरी आलाय। या पलीकडे याचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही। मागच्या वेळेस देखील 2019 मध्ये सन्माननीय सोनियाजींनी मला म्हटलं की तुम्ही मुख्यमंत्री फडणवीसांच्या विरोधात लढा। मी पूर्ण ताकदीनिशी फडणवीसांच्या विरोधामध्ये दक्षिण पश्चिम नागपूरहून निवडणूक लढवली आणि अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आशीर्वाद तिच्या जनतेने मला दिला। त्याच प्रकारे येणाऱ्या पुढच्या काळामध्ये समजा काँग्रेसने मला म्हटलं की ही विधानसभा किंवा ही लोकसभा आशिष देशमुख तुम्हाला लढायची आहे तर पूर्ण ताकदीनिशी मी ती लढील। पण मी आज काँग्रेसमध्ये आहे, मला काँग्रेसने काढलेलं नाही आहे आणि काँग्रेसमध्येच पुढची राजकीय वाटचाल माझी राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। आशिष देशमुखांनी बऱ्याच दिवसापासून मला नाश्त्याला बोलवलं होतं, त्यामुळे त्यांच्याकडे नाश्ता करायला गेलो होतो। गप्पा मारल्या, चर्चा झाली, लगेच पूर्ण शेवटच्या निष्कर्षाला पोहोचण्याचं कारण नाही आहे। सुरुवात म्हणता येईल ही निष्कर्ष नाही, आज तर आम्ही नाश्त्यावर चर्चा केलेली आहे। त्यामुळे नागपूरचा डोसा चांगला का मुंबईचा डोसा चांगला वगैरे या सगळ्या गोष्टींची चर्चा आमची झाली आहे। त्यामुळे तुम्ही अगदी टोक गाठू नका।